जपानच्या ओसाकामध्ये वर्ल्ड बिझनेस एक्स्पोला सुरुवात झाली आहे। भारतातील आणि महाराष्ट्रातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी 15 दिवस महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राचं दर्शन घडेल। यावेळी ओसाकामधील मराठमोळे इंजिनियरही सरसावले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। जपानमध्ये झी मीडिया आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जपानमध्ये मराठी भाषेचा किंवा महाराष्ट्राचा बोलबाला आहे, कारण की इथे सुरू आहे इंडस्ट्रीजचा जो एक्सपो आहे, बिझनेस एक्सपो, वर्ल्ड बिझनेस एक्सपो, ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्सपो इथे सुरू आहे। इथे मराठी भाषा, मराठी लोक यांचा बोलबाला आहे, कारण की तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा एक्सपो आज जरी असला पूर्ण देशाचा 100-150 देशांनी यात सहभाग घेतला असला तरी मराठमोळ्यांचा जो अंदाज आहे वेगळाच इथे दिसतोय। टोकियोमध्ये, जपानमध्ये आणि जपानच्या वेगवेगळ्या भागात असे कार्यक्रम होत असतात आणि आम्हाला असं भारताला आणि महाराष्ट्राला असं रिप्रेझेंट करून खूप जास्ती चांगलं वाटतं आणि हे खूप जास्ती आनंदाची बातमी आहे भारतासाठी। आपण जे म्हणजे आपण जे कर्म करतो हे इंजिनिअरिंग माझं कर्म आहे, पण मराठी हा हे माझ्या रक्तात आहे किंवा मराठी हा माझा श्वास आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या बद्दल किंवा मराठीबद्दल जर कोणी काही करत असेल तर त्यात आम्हाला काही हातभार लावता आला, आमचा काही वेळ देता आला जो आम्ही देऊ शकत नाही म्हणजे बाकीच्या दृष्टीने, तर आम्हाला छान वाटतं आणि आम्ही भाग्यशाली समजतो। तर इकडनं काही शिकून आपण इंडियामध्ये पण बरंच काही करू शकतो। तर मला वाटतं की तरुणांनी इकडे यायला पाहिजे, शिकायला पाहिजे आणि जर काही तुम्हाला वाटत आहे की इकडे बिझनेस करायला हवा। कपिल राऊत, झी मीडिया, जपान।